विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. FYBC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स सेमिस्टर फर्स्ट मॅट्रिक्स अल्जेब्रा लेक्चर नंबर 4 मध्ये आपले स्वागत. आजच्या लेक्चरला आपण कोफॅक्टर एक्सपान्शन ऑफ एनी कॉलम और एनी रो टू फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स या उदाहरणाचा दुसरा भाग बघतो. पहिल्या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण हे उदाहरण पाहिलं होतं. कॉम्प्यूट डिटर्मिनंट ऑफ ए वेअर ए इज दिस मॅट्रिक्स आणि त्याला आपण फर्स्ट कॉलमच्या कोफॅक्टर एक्सपान्शनने सोडवलं होतं. आता आजच्या लेक्चरला आपण फिफ्थ रोच्या कोफॅक्टर एक्सपान्शनने तेच उदाहरण सोडवतो आहोत. त्यामुळे हे लेक्चर नंबर 3 मध्ये जर तुम्ही पाहिलं नसेल तर बघून घ्या. आता या लेक्चरमध्ये आपण फिफ्थ रो ने तेच उदाहरण सोडवतोय. ओके, मागच्या वेळेस उत्तर आलं होतं -12. आता आज या मेथडने किती येतं ते आपण बघणार आहोत. तर चला लेक्चरला सुरुवात करू. आज आपण युजिंग कोफॅक्टर एक्सपान्शन अक्रॉस द फिफ्थ रो या मार्गाने ते उदाहरण सोडवतोय. मग आता फिफ्थ रो असं म्हटलंय ना, मग डिटर्मिनंट ऑफ ए चा फॉर्म्युला, कारण इथं फिफ्थ रो सांगितले म्हणजे तुम्हाला माहिती की ही रो असते, हा कॉलम असतो. तुम्हाला रो फिफ्थ आहे म्हणल्यावरती आता प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट ठेवायची, त्याच्यात बदलायचंच नाही. तर कॉलम बदलेल. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3, इथं 4 आणि इथं 5. म्हणजे आज आपण कॉलम बदलत गेलो, रो मात्र कॉन्स्टंट ठेवली असा फॉर्म्युला लिहिला. म्हणजे A51 इंटू C51 प्लस A52 इंटू C52 प्लस A53 इंटू C53 प्लस A54 इंटू C54 प्लस A55 इंटू C55. मित्रांनो, तुम्हाला हे पण माहिती की हे ए म्हणजे काय, एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स ए. मग A51 म्हणजे काय, फिफ्थ रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट, फिफ्थ रो सेकंड कॉलम, फिफ्थ रो थर्ड कॉलम, फिफ्थ रो फोर्थ कॉलम आणि फिफ्थ रो फिफ्थ कॉलम चे हे एलिमेंट दर्शवतात. ओके, मग आता तुम्ही जर मॅट्रिक्स पाहिलं ना तर तुमच्या असं लक्षात येतं की A51 आहे 0, A52 आहे 0, A53 पण 0च आहे, A54 -2 आहे आणि A55 0 आहे. ओरिजिनल मॅट्रिक्स जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे एलिमेंट बघायला मिळतील. ओके, ह्या A51, A52, A53, A54 आणि A55 च्या किमती जर या फॉर्म्युल्यात आपण ठेवल्या ना मित्रांनो, तर इथं तुम्ही 0 लिहिणार आणि 0 इंटू एनिथिंग 0 असते म्हणून मी इथे 0 लिहिला. 52 सुद्धा 0च आहे, मग 0 इंटू एनिथिंग 0 असते म्हणून इथं मी 0 लिहिला. A53 0 आहे म्हणून हा प्रॉडक्ट सुद्धा 0 येणार म्हणून मी इथं 0 लिहिला. A54 मात्र -2 दिलंय म्हणून मी याच्याऐवजी -2 लिहिला. तेव्हा C54 मी ॲज इट इज ठेवला. परत हा एलिमेंट जर 0 आहे तर हा गुणाकार 0च येणार म्हणून मी इथं 0 लिहिला. तर थोडक्यात हे 0 ॲडिशन मध्ये सबट्रॅक्शन मध्ये भाग घेत नाही, मग त्यांना ड्रॉप करा. आणि फायनली डिटर्मिनंट ऑफ ए काय मिळणार तुला, -2 इंटू C54. ओके, मग आता हे शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. C54 कसा काढायचा हे पण आपण मागच्या लेक्चरला पाहिलंय. परत एकदा बघा. C54 इज इक्वल टू -1 चा 5 + 4 ही ऍडिशन करायची, हा घात द्यायचा इंटू M54. हे M म्हणजे मायनर मॅट्रिक्स असतो, हेही तुम्हाला माहिती आहे. ओके, मग आता -1 चा हा घात तो 9 आहे आणि 9 ही ऑड संख्या आहे. कुणाही मायनस संख्येचा जर ऑड घात असेल तर त्याचं उत्तर मायनसच असतं. म्हणून -1 चा 9 घात 1च असतो
पण मायनस असेल तर तो -1च राहणार इंटू M54. अशा रीतीनं C54 म्हणजे काय तर -1 इंटू M54. आता राहिला प्रश्न M54 ची किंमत काढायची. हा M54 म्हणजे काय मायनर 5th रो अँड 4th कॉलम. मायनर म्हणजे ही रो ओरिजिनल मॅट्रिक्स मधून ड्रॉप करा आणि हा कॉलम सुद्धा ड्रॉप करा. आता जे उरेल तेच इथे लिहा. तुम्ही जर ओरिजिनल मॅट्रिक्स पाहिला ना मित्रांनो, हे बघा हा ओरिजिनल मॅट्रिक्स ए होता. यातनं तुम्ही म्हणता 5th रो ड्रॉप करा म्हणजे ही रो ड्रॉप करायची आणि 4th कॉलम सुद्धा ड्रॉप करा म्हणजे हे ड्रॉप करायचं 4th कॉलम. मग उरेल काय हे 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 इथपर्यंत आणि हे ही तर ड्रॉप आहे, हे पण ड्रॉप आहे. आता जे उरेल ते हे आपण M54 म्हणून लिहिणार आहोत. ओके, तर M54 5th रो आणि 4th कॉलम ड्रॉप करून जो उरला तो या इथं तुमच्या समोर आहे. आता आम्हाला याला सोडवायचंय, याचं डिटर्मिनंट काढायचंय. ते कसं काढणार आपण ते बघूया. ही फर्स्ट रो आहे ना, त्याचे हे प्रत्येक एलिमेंट बाहेर राहतील आणि आत. आता जर मी 3 लिहिला तर याला ड्रॉप करणार, याला ड्रॉप करणार आणि जे उरेल ना तो एवढा डिटर्मिनंट मी लिहिणार म्हणजे 3 इंटू हा डिटर्मिनंट लिहिल. तुम्हाला हे पण माहिती की ही जी रो आहे त्याचे एलिमेंट बाहेर लिहिताना आपण अल्टरनेट साइन बदलत असतो. याचं बदलत नाही पण याचं बदलतो. हा मायनस आहे तर आपण प्लस लिहितो, याला तसंच ठेवतो. परत हा मायनस आहे तर प्लस लिहितो. म्हणजे याचं साइन बदलायचं नाही, याचं बदलायचं, याचं साइन बदलायचं नाही आणि याचं बदलायचं. असं आपण बाहेर या संख्या लिहित असतो आणि मग उर्वरित डिटर्मिनंट खाली लिहितो. म्हणून जर मी 3 लिहिला बाहेर तर एवढा डिटर्मिनंट मी लिहिणार. -7 ला मी आता +7 लिहिला तर याला ड्रॉप करून हा डिटर्मिनंट मी खाली लिहिणार. हा 8 ॲज इट इज ठेवला तर याला ड्रॉप करून हे मी कंसात लिहिणार. आणि फायनली हा मायनसचा साइन बदलून +6 होईल. याला ड्रॉप करून जो डिटर्मिनंट उरेल तो एवढा मी लिहिणार आणि याला पुढे मी सोडवणार. ओके, आता याला सोडवताना हा 3 मी ॲज इट इज ठेवला. ओके, मग हा 2 कंसात लिहिला. आता आत हा गुणाकार घ्यायचा 1 इंटू -1 -1 मध्ये मायनस साइन द्यायचं. मग हा गुणाकार घ्यायचा 0. पुढं हा साइन बदलायचा -5चा +5 लिहायचा. हा गुणाकार 0 येतो, हा गुणाकार पण 0 येतो म्हणून 0 - 0 लिहिला. पुढे हा 3 ॲज इट इज ठेवला. हा गुणाकार घ्यायचा 0 इंटू 2 0, 0 इंटू 1 0, 0 - 0 लिहिला. पुढं मी याला सोडवणार आहे. हा 7 ॲज इट इज ठेवला. हा 0 इथं लिहिला. आता जर 0 मी इथं लिहिला तर पुढं हा गुणाकार करून मला काहीच उपयोग होणार नाही कारण बाहेर 0 आहे आणि 0 इंटू एनिथिंग 0 येते म्हणून मी 0 ॲज इट इज ठेवला. पुढे हा 5 साइन बदलून दिला. हा गुणाकार 0, हा गुणाकार पण 0 म्हणून 0 - 0 लिहिला. पुढे हा 3, हा गुणाकार 0, हा गुणाकार 0 म्हणजे 0 - 0 लिहिला. आता याला लिहितोय मी 8 बाहेर लिहिला. आता 8 बाहेर लिहिल्यानंतर हा 0 पुढे काही लिहायची गरजच नाही कारण हा गुणाकार काही जरी घेतला तो 0च येतो. मल्टिप्लाय केलं 0 ने तर 0च येणार, तो 0च येणार म्हणून मी काहीच केलं नाही. पुढे याला साइन बदलून दिलं -2. मग हा गुणाकार केला तो शेवटी सगळा 0च येतो म्हणजे 0 -0 +3 लिहिला. हा गुणाकार केला 0, हा गुणाकार केला 0 म्हणजे 0 - 0 लिहिला. म्हणजे अशा रीतीनं मी याला कंप्लीट केलं. फायनली मला हा डिटर्मिनंट सोडवायचा.
हा 6 बाहेर लिहिला, हा 0 इथं लिहिला. आता 0ने कशालाही गुणलं याला तर शेवटी गुणाकार 0 येतो, म्हणून मी नुसता 0 लिहिला. याचं अपोजिट साईन केलं, 2चा -2 लिहिला. हा गुणाकार 0, हा गुणाकार 0. फायनली हा -5 लिहिला. हा 0, हा 0. अशा रीतीनं आता मला याला सोडवायचंय. मित्रांनो नीट बघा, हा 3 बाहेरच आहे. हा 2 इंटू -1 एवढंच येणार, तो येणार -2. पुढं हा 0, हा पण 0, त्यामुळे मी लिहिलेच नाही. आता इथं बघ 7, हा 0 आहे, हा 0च येणार, हा 0 येणार, म्हणजे हा गुणाकार 0च येणार, म्हणून मी लिहिलाच नाही. 8च्या बाबतीत तेच, इथं 0 आहे, हा गुणाकार 0 येणार, हा गुणाकार सुद्धा 0 येणार, म्हणजे डायरेक्ट 8 इंटू 0 जर असेल तर 0च येईल, म्हणून मी तो पण खाली लिहिला नाही. फायनली हा 6, इथं 0, इथं पण 0, इथं पण 0, म्हणजे हे सगळे 0 आहेत, म्हणून 6 इंटू 0 0च येणार आहे, तो पण मी इथं लिहिला नाही. म्हणून मला फक्त आणि फक्त एवढंच लिहावं लागलं, 3 इंटू -2. मग हा गुणाकार जर केला तर तो गुणाकार -6 येतो. अशा रीतीनं M54 किती आला, -6. मग C54 साठी आपण काय फॉर्म्युला लिहिला होता, -1 इंटू M54. हा -1, M54 -6 आला, गुणाकार जर केला तर +6 येतो. अशा रीतीनं C54 आला 6. आता डिटर्मिनंट ऑफ ए चा फॉर्म्युला जो आपण लिहिला होता तो असा होता, -2 इंटू C54. हे बघा -2 आणि C54 तर 6 आला, म्हणून इथं मी लिहिला 6. हा गुणाकार केला तर -12 येतो. अशा रीतीनं डिटर्मिनंट ऑफ ए या पद्धतीने जरी सोडवलं तर -12च येतो. कारण मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलं डिटर्मिनंट ऑफ ए -12 आलता. याही लेक्चरमध्ये पद्धत वेगळी वापरली पण डिटर्मिनंट बदलला नाही, कारण मॅट्रिक्स तोच होता, त्याचंच हे डिटर्मिनंट आहे. तर मित्रांनो अशा रीतीनं आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.